हॅलो नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या मालवण यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये। तर आपलं तुमचं मी लाडको विठ्ठल गावकर तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतोय। तर मंडळी आता मी चालला असं एका स्पेशल ठिकाणी, एवढा म्हणजे एकदम खास ठिकाण असा आणि आपला एक हिडन प्लेस म्हणू शकता तुम्ही आपल्या कोकणातला, जर अजून त्याच्यावर व्हिडिओ येईल पण अजून कोणाला एवढा माहीत नाही की त्या ठिकाण असा। तर म्हटलं मी पण आता इला असं मुंबईसून एवढं गावात, तर म्हटलं आपण जाऊया जरा। तर मी आता चालला असं आजच्या दिवसात मंडळी बघा, मी 2 ठिकाणं घेणार असं आहे, पण ती पार्ट 1 पार्ट 2 मध्ये अशी तुमका दाखवतेला असं आहे। आता पार्ट 1 मध्ये मी तुमका एक स्पेशल ठिकाण दाखवतेला असं आहे आणि त्या ठिकाण असा की आपल्या हरकोळामधील शृंगेश्वर गणपती बाप्पाचं मंदिर असं आहे। डोंगराच्या पायथ्याशी असा एक नंबर मंदिर असा। मी एकदाच गेले होते मागच्या वेळी, मागी गणेश जयंती, पण एवढा मला आवडला ना आणि एवढं शांत वाटतं ठिकाणी। तर मी आता आमच्या विश्वंभर भाऊ आता फोन केल्या आणि आता आम्ही जाऊक निघालो, कारण पावसाची लक्षणं दिसतात। मी काय छत्री बित्री घेऊन जाऊक नाही, ते म्हटलं लवकर जाऊन आपण व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊया। तर तुमका दाखवतले की त्या मंदिर खडे असता, किती आपण आतमध्ये गेल्यानंतर त्या मंदिराकडे जाऊ शकता असता। तर एकदा तुम्ही आपल्या कोकणात गेलास, ह्या साईटी गेलास आमच्या घराच्या साईटी, तर एकदा नक्की विजिट द्या। तर चला आता आपण जाऊया आपल्या शृंगेश्वर मंदिराच्या इकडे। हे आमचे भाऊ काय गेलं परगे सोड गेलं, बाकी तर बरा ना। तर चला आता आपण हो जाऊया। विश्वंभर भाऊ वाट बघता तिकडे, फोन केला नव्हतो, तर त्याच्याच गाडीवरसून आता फिरायला जाऊचा। 2 ठिकाणं असत, त्यामुळे पार्ट 1 पार्ट 2 सारखं हे पण व्हिडिओ एकदम धमाकेदार होतो असा। तर शेवटपर्यंत बघा। आता वेळ न दवडता आपण विश्वभाऊकडे जाऊया। आम्ही ओके गॉगल बिगल लावून तयार, तर आम्ही जाऊ निघाला। पावसात काही छत्री आणू नाही वाटत नाही। मंडळी बघा, होंडा रस्त्यात जा केलास की तुमका हे बोर्ड दिसतो शृंगेश्वर मंदिर कडे जाण्याचा मार्ग। इथून आता आम्ही या रस्त्याने आतमध्ये चालला। तर मंडळी फायनली आता आपण इला असं आपल्या ड्रीम प्लेसवर, माझ्या जी स्वप्नातली जागा होती, माका कधीपासून मुंबईसून इकडे यायचा होता, त्या लोकेशनला आपण इला असा शृंगेश्वर गणपती बाप्पाच्या मंदिराकडे तुमका दाखवते। आता बघा एकदा तुमका झलक बघा, इथूनच ही आपलं लोकेशन असा एवढा भारी। आणि बघा तुम्ही बघू शकता वरती डोंगरातून लोकेशन आहे, डोंगराच्या एकदम खाली हा सगळे दाखवते का। या साईडला बघा आम्ही ज्या रस्त्याने निला आहोत त्यासाठी आजूबाजू कोणताच घर नाही, कुठलाच घर नाही, फक्त एक गाडी पण आता असं कच्चो रस्तो आहे, तिथून गाडी येतात, घरा सगळी खाली असतात। आणि ह्या एकदम बघा ह्या साईडची पूर्ण डोंगराचा भाग हा आणि डोंगराच्या मुळाशी एकदम ह्या आपल्या बाप्पाचा मंदिर असा। त्याचा वेळ न दवडता बघा ही वाटा खालतून, आणि ह्या वाटेने आता आपण खाली जाणार असं बाप्पाच्या दर्शनासाठी। चला तिथून बघा हे पायऱ्या आहेत, या पायऱ्यानं आपल्या हळूहळू खाली जाऊचा।
मंदिराच्या बाजूला एकदम बघा हो निसर्गाने तयार केलेलं आपलं धबधबा असा म्हणजे बाप्पाच्या दसऱ्याने जाताना आहे आपण पाय वगैरे आरामात धुवून इथे येऊ शकतात. बघा किती चांगली जागा सुंदर जागा मंदिर सिद्धेश्वर बाप्पाचं मंदिर आता पूर्ण डोंगर आता आणि डोंगराच्या बरोबर मुळाशी एकदम या बाप्पाचं मंदिर आता. चला आपण आतमध्ये जाऊया. आपल्या बाप्पाच्या मंदिराचा परिसर आता तिकडे कार्यक्रम वगैरे असतो तेव्हा सगळी साहित्य त्या खोलीमध्ये ठेवलेलं असतं भांडी वगैरे आणि इकडे सगळे स्पीकर खुर्ची वगैरे असतात. आता सध्या एवढं हे नसल्यामुळे थोडीशी गर्दी कमी असतात पण जेव्हा मागे गणेश जयंती असतात संकष्टी असतात तेव्हा इकडे खूप गर्दी असतात. प्रत्येक येणाऱ्या भाविकांचा इकडे प्रसाद असता महाप्रसादाची सोय असता. तर आता आपण त्या बाप्पाचा दर्शन घेऊया. आपल्या सिद्धेश्वर गणपती बाप्पाच्या आपण इथे एक फोटो हे केलेली आहे. फोटो आपण इथून पण दर्शन घेऊ शकता. आपला सिद्धेश्वर गणपती बाप्पाचा मंदिर आहे. तर म्हणजे आपली सिद्धेश्वर गणपती बाप्पाची मूर्ती आता आणि त्याच्यामध्ये आपण पूर्ण पावना देवी स्वामीचं करतो आणि गणपती महाराजांचा जो पूर्णपणे फोटो वगैरे आता सेम आहे. बघा डोंगराच्या इथं पायथ्याशी सुंदर प्रकारे मंदिराची रचना केलेली असतात. ते आता जर आपण काय इथून पुढे बाहेरचं परिसर सगळं दाखवते. तर मंडळी ही असं जागा आपल्या सिद्धेश्वर गणपती बाप्पाच्या मंदिराची त्यांचं दाखवते इकडून बघा. इथून खाली उतराक वाटा म्हणजे येणारे भाविक इकडे हातपाय धुवून मग बाप्पाचं दर्शन घेऊ शकतात. त्याचप्रमाणे मंडळी बघा इथे धबधब्याच्या ठिकाणी गोमुख लावलेला असतं आणि या गोमुखाची आपल्या हिंदू संस्कृतीनुसार एक चांगली मान्यता असता आणि ती गोमुखातून डायरेक्ट पाणी या ते शिवपिंडी असा शिवपिंडीवर पडतात. म्हणजे निसर्गन मंडळी बनवताना पण एवढी सुंदर रचना केल्या नसताना आणि खरंच इथल्या ग्रामस्थांका मानूक आहे की त्यांनी एवढ्या डोंगराळ भागात येऊन सुद्धा एवढा सुंदर मंदिर बनवलेले असतात. त्याचप्रमाणे बघा मंडळी की फोटोच्या बाजूक जो QR कोड लावलेला होता जे करून आपण मंदिरासाठी देणगी देऊ शकता. कारण भाविकांसाठी विनंती की महाप्रसाद किंवा मंदिरासाठी देणगी देण्यासाठी हा QR कोड वापरून सहकार्य करायचा. कारण प्रत्येक ज्या गणपतीचे वार असतात संकष्टी असतात तेव्हा या ठिकाणी
महाप्रसाद दिलं जातं. खडतर वाट असा तरी पण लोक या ठिकाणी येतात. आणि बघा पूर्ण असो डोंगराळ भागा, एकदम डोंगराच्या खालोखालच हे आपल्या शृंगेश्वर बाप्पाचं मंदिर असा. आणि मंडळी या ठिकाणी सगळं साहित्य वगैरे ठेवलेलं असतं. जेवणाचा म्हणा की मंदिराची जी काही महत्त्वाची गोष्टी असतात ते या ठिकाणी ठेवले जातात. आणि या ठिकाणी जेवण केलं जातं. जो का आपण महाप्रसाद संकष्टी वगैरे कार्यक्रमा दिवशी देतात त्या दिवशी तो सगळं महाप्रसाद या ठिकाणी बनवलं जातं. त्याच्यामुळे पाठी पण जागा असा एवढीच बघा. इथे चूल वगैरे केले नाही म्हणजे महाप्रसादाचा सगळा या ठिकाणी बनवलं जातं. या ठिकाणी वॉशरूम असा म्हणजे वॉशरूम पण इकडे व्यवस्था असा की कोण लांबून जरी असलो व्यक्ती तर या ठिकाणी जाऊन वॉशरूम असतं या ठिकाणी जाऊसाठी. आणि आता सध्या कळसाभोवती त्यांनी कागद बांधले नाही कारण पावसाचे दिवस असतात त्याच्यामुळे ती शेवाळ वगैरे वरती लागतात. जेव्हा आता संकष्टी वगैरे आहेत, मागे गणेश जयंती आहेत तेव्हा ह्या सगळ्या काढून टाकतात. मंडळी बघा मंदिराच्या पाठच्या साईडला पण जो पूर्ण धबधबा होतो पसरलेलो असा म्हणजे इकडून पूर्ण ते त्या टोकापर्यंत धबधबा असा. पण कधी असं झालं नाही की दरड कोसळली म्हणा काय अघटित कधीच घडला नाही असा आतापर्यंत. एवढी वर्ष झाली या मंदिरात. हीच एक मोठी गोष्ट आहे की आजपर्यंत या ठिकाणी असा काही घडला नाही. असा एवढं डोंगराळ भाग असन पण ही सगळी एवढी अशी चिकणी माती असा भुसभुशीत एवढं सगळं असून पण कधी काय अघटित घडलं नाही. तर तिकडे ग्रामस्थांनी बघायचे कोण नसले तरी CCTV लावून ठेवले नाही असं म्हणजे लक्ष ठेवू. कारण प्रत्येकजण जर इकडे कोण अवेलेबल नसतं ना इथे काय होतच नाही म्हणा. पण बायचान्स काय घडू नये कुठली घटना घडली तर नजर ठेवूसाठी CCTV कॅमेरे लावलेले असतात. तर म्हणजे आता आपण ह्या लोकेशनवरून गावात निघाला असा. तुम्ही कधी तुमका यायचा असला तर मी दाखवलेल्या रूटने कोंड्या रस्त्याने तुम्ही दिला की तिकडे बोर्ड लागला त्या रस्त्याने सरळ यायचा. मध्ये मंदिराच्या दिशेने येणारे बोर्ड लागलेले असतात तिथून तुम्ही डायरेक्ट इकडे येऊ शकता. कच्चा रस्तो असा अजून त्याचे झालं नाही पण मंदिर ही प्लेस बघा एकदम भारी असा. एकदा इकडे येलास ना का तुमका जाण्यासारख्या वाटतच नाही. आता पाऊस कमी असा थोडं कारण पाऊस असलो का इकडे पण धबधबा पूर्ण असो भरून जाता पूर्णही तेव्हा बघू एकदम भारी वाटता. आता कसा मळबट असल्यामुळे इकडे हे तेवढं हे वाटत नाही पण ऊन असल्यावर कसं एकदम दिसाक पण मंदिराचा पूर्ण परिसर एकदम निखरून जाता. हा ब्रिज असा इकडून खाली जाऊ आपल्या येऊसाठी. तर आता आम्ही चाललो असतो आमच्या दुसऱ्या लोकेशनवर. त्या लोकेशनचा मी सेकंड पार्टमध्ये टाकलेलं आहे. जो आता आपण बघितला असतो शृंगेश्वर गणपती बाप्पाचो पहिलो पार्ट असा. तर आता आम्ही आमच्या दुसऱ्या लोकेशनवर जात असा. तर कसं वाटलं आजचं हो पहिलो पार्ट हे मका नक्की कमेंट करून सांगा मंडळी. आणि एकदा तुम्ही इकडे कोकणात दिला तर ह्या लोकेशनला नक्की यावं, नक्की विजिट करा. खूप भारी वाटलं, मन प्रसन्न होतला तुमचा. तर आता मंडळी चला आम्ही चाललो आमच्या दुसऱ्या लोकेशनला. भेटूया मंडळी पुढच्या पार्टमध्ये, पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत मंडळी स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.